नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. समेगास किचन नावाचं यूट्यूब चॅनल आहे आमचं. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी खूप अमेझिंग रेसिपीज घेऊन येणार आहे. थंडीची सुरुवात झालेली आहे आणि कसं आहे ना मंडळी, आपला भारत देश इतका सर्वगुण संपन्न आहे की थंडीचे प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पदार्थ फेमस आहेत. तर असाच एक खूपच फेमस पदार्थ थंडीचा गुजराती स्पेशल उंधियोची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि ही एकदम ऑथेंटिक उंधियोची रेसिपी आहे. बिकॉज आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन गुजरात. बडोद्याची आहे मी मूळ, त्याच्यामुळे मला गुजराती उंधियो प्रॉपर ऑथेंटिक कसं बनतं हे मला बरोबर माहिती आहे. मी तुम्हाला बारीक बारीक टिप्ससुद्धा देणार आहेत. तर हा एपिसोड पूर्ण बघा आणि बारीक बारीक टिप्स सोबत नोट डाऊन करा नीट. कसं आहे ना, डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला साहित्य देईन आहे, पण बनवायचं कसं हे तुम्हाला एपिसोड बघूनच शिकावं लागेल. तर पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि ही रेसिपी फॉलो करा, उंधियो बनवा आणि कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसं झालं ते. मी बरेच वर्षांपासून ही रेसिपी बनवत आहे आणि माझ्या मैत्रिणी, नातेवाईक जे कोणी उंधियो खातात ते नेहमी म्हणतात, तू कसं बनवतेस, रेसिपी सांग ना आम्हाला. तर कसं आहे ना, ती एवढीशी रेसिपी नाही आहे की मी पटकन सांगितली आणि पटकन आली. इट्स अ ह्यूज रेसिपी. तर प्लीज व्हिडिओ बघा आणि बनवा बरं का. चला तर मग सुरू करूया ऑथेंटिक गुजराती उंधियोची रेसिपी. उंधियोसाठी लागणाऱ्या भाज्या: छोटी वांगी, तुरीचे आणि वालाचे दाणे, सुरती पापडी, शेंगदाणे, सुकं खोबरं, कोथिंबीर, छोटे बटाटे, मिरच्या कमी तिखटवाल्या आहेत, ओला लसूण, पर्पल कलरचं कंद. उंधियोसाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मेथीचे मुठिये. मेथीचे मुठिये कसे करायचे ह्याची डिटेल्ड रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आहे. लिंक तुम्हाला वरती पण सापडेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे लिंक. तर आधी ती बघून घ्या आणि मुठियो बनवून घ्या आधी बरं का. आता सर्वात आधी आपण उंधियोसाठी लागणारा जो मसाला आहे तो वाटून घेत आहोत. त्यासाठी हा स्वच्छ धुवून ठेवलेला ओला लसूण चिरून घेत आहे. चिरून म्हणजे आपल्याला अगदी बारीक वगैरे नाही चिरायचा आहे, जरा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे. मस्त वास येतोय ओल्या लसणाचा, ताजा फ्रेश. लसूण चिरून तयार आहे. ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ही पण चिरून घ्यायची. अगेन मी सांगते की ही अगदी बारीक वगैरे चिरायची गरज नाही आहे. साधारण चिरून घ्यायची, जेणेकरून वाटण बनवायला सोपं जातं आपल्याला. कारण माझी उंधियोची क्वांटिटी जास्त आहे, त्याच्यामुळे वाटण पण खूप जास्त होणार आहे. आणि ती कोथिंबीर निवडताना ना त्याच्या दांड्यांसकट निवडा बरं का. ह्या अशा दांड्या असतात ना ज्या कोवळ्या, त्या दांड्यांसकट निवडा, फक्त पानं निवडू नका. आता आपण ह्याला लागणाऱ्या मिरच्या पण चिरून घेऊया. उंधियोसाठी लागणाऱ्या भाज्या म्हणजे एस्पेशली वांग आणि बटाटा हे कसे चिरायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम ह्याचं डेख काढून घ्या. डेख काढून झाल्यावर त्याला अशी एक चीर घाला.
आणि अशी हे बघा, मी ना अशी चीर थोडी डीप घातली म्हणजे इथपर्यंत बघा, आणि ही जी चीर दिली ना ती मी हाफच दिली बघा, दिसतंय? ती खालपर्यंत नेऊ नका, नाही तर वांग्याचे तुकडेच होतील. आणि ही चीर का डीप द्यायची, बघायचं वांग खराब नाही ना, आतनं कीड वगैरे नाही आहे ना. आणि सेम बटाट्याला सुद्धा, बटाट्याला 4 नाही, बटाट्याला 2च चीर द्यायच्या, इनफ होतात. ठीक आहे. उंधिव करताना दुसरा सर्वात इम्पॉर्टंट घटक म्हणजे त्याला लागणारं वाटण. त्याला लागणारं वाटणाचं साहित्य: धुवून चिरलेली कोथिंबीर, धुवून चिरलेला ओला लसूण, धुवून चिरलेल्या हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि सुकं खोबरं. ह्या सगळ्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून मी याचा एक मसाला तयार करणार आहे. हा मसाला वाटून झालेला आहे. आता मी ह्याच्यात मीठ घालणार आहे. माझ्या मिठाच्या डब्यात जो चमचा आहे त्या चमच्याच्या अंदाजाने मी 4 चमचे आणि वरती थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर हे आपण मिक्स करून घेऊया सगळं. मी मसाला वाटताना त्याच्यात अगदी एक चिमटीत बसेल एवढा बेकिंग सोडा घातलेला आहे, कारण मला हा चटणीचा हिरवा कलर असाच्या असा हवा होता. ह्या चटणीत मीठ मिक्स झालेलं आहे, पण मी एकदा तरी चव घेणार आहे. माझ्या मते थोडं मीठ अजून चालेल, कारण चटणीला मीठ लागलेलं आहे, पण भाज्यांना आपण वेगळं मीठ नाही घालणार आहोत. थोडंसं मीठ घातलंय वरती. उंधिव मसाला आहे हा. वाण्याकडे गेलात की कुठलाही ब्रँडचा उंधिव मसाला मिळेल तो घेऊन या. आणखीन एक महत्त्वाची टिप, हे सगळं घालून झाल्यावर सरळ आपला जो बीटर असतो ना त्याने हे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मसाल्यात गुठळ्या असतील, मिठात गुठळ्या असतील तर त्या सगळ्या गुठळ्या मोडतात आणि एक प्रमाण मसाला सगळा मिक्स होतो. अजून एक, तुम्हाला जर उंधिव मसाला नाहीच मिळाला तर हा प्रश्न तुम्ही मला विचारालच, तर काय करायचं? तर काही नाही, गरम मसाला असेल तुमच्याकडे तो घाला. शक्यतो उंधिव मसाला मिळत नाही असं होत नाही. अगदीच वाण्याकडे नाही मिळाला तुम्हाला तर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकतात. ॲमेझॉनवर सर्रास मिळतो. व्यवस्थित मिक्स झालेला आहे मसाला. आता मी बीटर काढून घेते. या उंधिवसाठी लागणारी स्पेशल पापडी म्हणजे ही, ह्याला सुरती पापडी असं म्हणतात. तुम्ही बघा 1 2 3 दाणे बसतील एवढीच पापडी असते, आणि अशी कवळी म्हणजे लुशलुशीत, दाणे भरलेले नाही आहेत त्याच्यात, आणि अशीच पापडी लागते आपल्याला. मी तुम्हाला ही पापडी उंधिवला जशी लागते तशी सोलून दाखवते. हे टोक मोडायचं. पापडी जर कोवळी असेल ना तर रेषा सुद्धा निघणार नाहीत. बघतायत आतून किती कवळी आहे बघा. ही अशीच टाकायची ह्याच्यात. मी पापडी सोलून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता बघा, प्रत्येक पापडी कोवळीच असते असं नाही, ह्याचे दाणे भरलेले आहेत तर काही हरकत नाही, ही अशी सोलायची. आता बघा, ह्याच्यात दाणे भरलेत त्याच्यामुळे ह्याच्यात रेषा आहेत. मग ह्याचं साल जे असतं ना हे जून झालेलं असतं, त्याच्यामुळे अशा पापडीचं साल नाही घ्यायचं, ह्याच्या फक्त बिया घ्यायच्या. अजून एक पापडी सोलून दाखवते. ही पण कोवळी पापडी एकदम. ह्या पापडीत दाणा आहे त्याच्यामुळे ह्या पापडीचं साल नाही घ्यायचं आपण, तर दाणा काढून घ्यायचा. आणि आता ही पापडी अशी सोलून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे मी.
उंधियोसाठी लागणारी अजून एक भाजी म्हणजे तुरीचे दाणे. आता हे फक्त तुरीचे दाणे नाही आहेत, तुरीचे आणि वालाचे दाणे आहेत. तर हे जे मोठे मोठे दाणे दिसत आहेत ना तुम्हाला, हे वाल पापडी म्हणजे पावटा, हिरवा पावटा. त्याचं साल नाही घ्यायचं, लक्षात घ्या, त्याचे फक्त दाणे घ्यायचेत आपल्याला. आणि हे असे दाणे मिक्स आहेत. तुरीच्या शेंगा 1 किलो घेतलेल्या आणि हे 1 किलोचे दाणे आहेत. पावट्याच्या शेंगा मी अर्धा किलो घेतलेल्या आणि हे अर्धा किलो पावट्याच्या शेंग्याचे दाणे आहेत. आणि हे दोन्ही दाणे धुवून मिक्स करून ठेवलेले आहेत. अजून एक टिप देते, मसाला हाताने भरायचा नाही, कारण वांगी आणि बटाटे दोन्ही छोटे आहेत. हाताने भरायला गेलो तर ते स्प्लिट होतात, म्हणजे मधून मोडतात. त्याच्यामुळे मी बटर नाईफचा वापर करत आहे. बटर नाईफ ही असं आणि असं भरून घ्यायचं. बरोबर झालं, भरून झालं, इथे ठेवायचं. अजून एक वांग भरते. हे एक वेगळ्या प्रकारचं कंद मिळतं जे उंधियोसाठी लागतंच आपल्याला. त्याचं मी साल काढून घेते. हे बघा, आतून असं पर्पल असतं ते. अजून एक महत्त्वाची टिप देते की ह्या सगळ्या भाज्या मी जवळजवळ अर्धा तास पाण्यात भिजत टाकलेल्या. म्हणजे बटाटा, पापडी, दाणे, हे कंद, त्याच्यामुळे ह्याच्यावरची सगळी माती निघून गेलेली आहे. बरीच लोक उंधियो करतात तर ह्या सगळ्या भाज्या तळून घेतात, पण मला पर्सनली असं वाटतं की ह्या भाज्या तळल्या ना की त्यातलं सगळं सत्व निघून जातं. त्याच्यामुळे मी भाज्या तळत नाही. आता तुम्ही बघालच रेसिपी, ह्या पद्धतीने उंधियो करून बघा. यू विल नॉट बिलीव्ह त्याची टेस्ट किती अप्रतिम येते ते. बरेच जण मसाला भरडा वाटून घेतात आणि मग भाजीत पाणी घालतात, पण मग ते पण मला फारसं मजेशीर वाटत नाही. अशा प्रकारे मी चटणी केली ना की भाजीत पाणी अजिबात घालायला लागत नाही. बघालच तुम्ही आता. हा कंद खूप म्हणजे खूप पटकन शिजतो, त्याच्यामुळे ह्याचे तुकडे खूप सांभाळून करायला लागतात. हा एवढा ठेवणार आहे मी कंद, कारण तो इतका शिजतो आणि गिजगा होतो. मुठ्यो तळलेलं तेल आहे आणि ते मी ओतत आहे याच्यात. उंधियोमध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त असतं. हे तेल घातलं आहे मी, अजून थोडं तेल घालत आहे. बस. तर तुम्ही विचाराल प्रमाण किती घेतलं तेलाचं. माझी 1 लिटरची बाटली होती आणि ती थोडीशी वापरलेलं होतं, म्हणजे अर्धा लिटरपेक्षाही कमी तेल वापरलेलं आहे. आणि माझं उंधियो किती होणार आहे तर जवळजवळ 4-4.5 ते 5 किलो उंधियो माझं होणार आहे. कडक तेल गरम झालं की मगच पुढची कामगिरी करूया. तेल गरम होते तोपर्यंत जसं आपण बटाट्याला आणि वांग्याला मसाले लावून घेतले तसं सुरती पापडी आहे ही, आणि हे तुरीचे दाणे, तुरी आणि वालचे दाणे आहेत. ह्या सगळ्यांना मसाला लावून घेऊया. उरलेला सगळा मसाला मी ह्याच्यात घालत आहे. थोडंसं पाणी ह्याच्यात घालत आहे मी. हे बघा, मसाल्यात वाटताना मी पाणी खूप कमी घातलेलं आहे आणि ते कमी घालायचं कारणच हे की इन केस मिक्स करताना जर आपल्याला वाटलं तर आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी घालता येईल. अजून पण थोडंसं पाणी चालेल. ही कन्सिस्टन्सी येईपर्यंत मी पाणी घातलंय, पण मला अजून थोडं वाटतंय अजून थोडंसं पाणी लागेल याच्यात.
ही कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे. परफेक्ट. तेल व्यवस्थित गरम झालेलं, म्हणजे इतकं गरम झालंय की मी आता गॅस कमी केलाय आणि आता मी त्याच्यात सर्वात आधी वांग टाकणार आहे. लक्षात घ्या की वांग एक 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 करूनच टाका. सगळं असं पटकन टाकू नका, कारण तेल जास्त आहे आणि ह्याच्यात चटणीत पाणी पण असतं आपल्या. आता मी घालणारे बटाटे. बटाट्याचे मी फायनली अर्ध्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्याला सगळी चटणी लावलेली आहे. हे झालेलं आहे घालून. आता ह्याच्यात मी घालणार आहे हे अख्खं मिक्सचर केलेलं. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आत्ता तुम्हाला साईडला तेल दिसत आहे, पण ते एकदा शिजलं की एस्पेशली मी जे उंधियो करते त्याच्यात तुम्हाला फारसं तेल नाही दिसणार बाजूला. कंद जे मघाशी आपण चिरलं ते आत्ता नाही घालायचंय, कारण कंद पटकन शिजतं आणि मग ते गिजगा होतं. आणि मुठियो सुद्धा आत्ता नाही घालायची. आत्ता घातली तर ती सगळी मोडून विरघळून जाणार. एक लक्षात घ्या, कधीही उंधियो कुकरमध्ये करायचा नाही. कुकरमध्ये केला की त्या उंधियोची अजिबात चव लागत नाही. म्हणजे बघा ना, एखादी भाजी तुम्ही तेलावर परतून करा वाफेवर आणि कुकरला शिजवा, त्या दोन भाज्यांच्या चवीमध्ये जो फरक असतो एक्झॅक्टली तोच चवीत फरक येतो जेव्हा आपण कुकरमध्ये उंधियो करतो आणि कढईत किंवा पातेलीत करतो. चटणीचा कलर थोडा चेंज झालेला आहे, म्हणजे हळूहळू हे शिजायला लागलेलं आहे. अजून शिजून झालेलं नाही आहे. परत झाकून ठेवूया आपण. हो हो थांबा, मला माहिती आहे मुठियो घालायचे बाकी आहेत, पण मुठियो घालायची ही वेळ नाही, कारण आत्ता मुठियो जरी घातले तरी ते सगळे ह्याच्यात मिक्स होतील, अखंड नाही राहणार. अजून ह्याला एक वाफ येऊ द्यायची आपण. मगाशी कंद टाकलेला आपण आणि तो शिजलेला आहे बघा. किती पटकन शिजला बघा. आता मी ह्याच्यात सगळे मुठियो टाकणार आहे. मुठियो टाकून झाले ना की मिक्स करणार, गॅस बंद करणार आणि ठेवून देणार आहे. जोरात नका हलवू, एकदम हळूहळू हलवा, कारण सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही बघतायत पाणी सगळं आटलेलं आहे. देयर इज नो वॉटर ॲट ऑल इन दिस नाव. म्हणजे जेवढं आहे ते गरजेचं आहे पाणी. आता असं पाणी असं नाही आहे ह्याच्यात अजिबात. ठीक आहे. आणि सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत, मसाल्यात घोळून मस्त शिजलेल्या आहेत. आता हा उंधियो रेडी आहे आपला. लवकरच मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. तयार आहे उंधियो. खूप वेळ लागला. तुम्ही जर मला प्रिसाइसली वेळ विचाराल तर उंधियो करायला 2 दिवस लागले. पहिल्या दिवशी जाऊन भाज्या आणल्या, पहिला पूर्ण दिवस भाज्या निवडण्यात गेला, नंतर सकाळपासून तयारी, भाज्या धुणे, भिजत घालणे आणि दुपारी उंधियो करायला घेतला. त्याच्यामुळे 2 दिवस लागतात, कारण माझ्या उंधियोची क्वांटिटी जास्त आहे. तुमची क्वांटिटी कमी असेल, मी 1.5 किलो सुरती पापडी आणली, तुम्ही 1/2 किलो सुरती पापडी आणा आणि त्या प्रमाणात सगळ्या आणा भाज्या. अगदी 100 ग्राम पापडी आणली आणि त्या प्रमाणात भाज्या आणल्या तरी
तो उंदियो किमान तुमचा 1-1.25 किलोचा तर होईलच. माझा हा 4.5 किलोचा उंदियो झालेला आहे. रेसिपी पूर्ण बघा, बारीक बारीक टिप्स भरपूर दिलेल्या आहेत, त्या नीट ऐका आणि अशा सेम रेसिपीने तुम्ही उंदियो करून बघा. मला कॉमेंट्स करा. मला तुमच्या कॉमेंट्स ऐकून खूप आनंद होतो. प्लीज कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच खमंग आणि खुशखुशीत रेसिपीज घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. थँक्यू.